नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर इंग्लिश स्पीकिंगसाठी आपण सर्वात अगोदर वाक्यरचना सगळ्यात सोपी कशी करायची हे आपण आजच्या भागामध्ये बघूया मित्रांनो। तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण जर तुमची इंग्लिश स्पीकिंगची ही सुरुवात असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे। कारण आपल्याला सुरुवातीचे जे वाक्य आहेत हे बेस वाक्य जमले पाहिजेत आणि नंतर मग जेव्हा आपण फ्लुएंटली बोलायला लागू त्यावेळेला आपल्याला ह्याच वाक्यांची मदत होणार आहे। तर अतिशय बेसिक पासून आजच्या भागात आपण सुरुवात करणार आहोत। तर हा जो तुम्हाला या ठिकाणी जो चार्ट दिसत आहे याच्यामध्ये तुम्ही बघताय की एक वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ 3 कॉलम आहेत आणि हा जो पहिला कॉलम आहे तो आहे कर्ता। कर्त्याचा कॉलम आहे वाक्यामध्ये जे सुरुवातीला। तर आता आपण वाक्य बोलत असताना आपल्याला कर्त्याची आवश्यकता असते। जसं की मी आंबा खातो हे वाक्य आहे मराठीमधलं, तर मी खाण्याची क्रिया करत आहे म्हणून मी या वाक्यामध्ये कर्ता आहे। त्याच्यानंतर खातो हे क्रियापद आहे कारण ते क्रियादर्शक शब्द आहे, खाण्याची क्रिया दाखवते। आणि आंबा हे कर्म आहे, तर कर्ता, कर्म आणि क्रियापद मी आंबा खातो असा क्रम मराठीमध्ये असतो। इंग्रजीमध्ये असा क्रम नसतो, थोडासा उलटा असतो, तर ते आपण बघूया। तर या ठिकाणी बघा मी हा कर्ता आहे, आम्ही त्याच्यासाठी आपण वी घेतो, तू किंवा तुम्ही असेल तर यू, त्याच्यानंतर ते त्याच्यासाठी दे आहे, तो म्हणजे ही, ती म्हणजे शी आणि तो, ती, ते आपण वस्तूसाठी वापरत असतो, प्राण्यांसाठी वापरतो त्याच्यासाठी आपण इट वापरतो आणि एखाद्याचं नाव सुद्धा आपण कर्ता म्हणून घेत असतो। जसं की राम इज प्लेइंग, राम खेळत आहे। तर या ठिकाणी जसं की या ठिकाणी दिनेश, तर हे नाव या ठिकाणी आपण कर्ता म्हणून घेतलेलं आहे। तर वर्तमान काळामध्ये एम, इज आणि आर हे 3 टू बी चे रूप येतात। वॉज, वेअर हे आपण पास्ट टेन्स मध्ये घेतो आणि विल बी आपण फ्युचर टेन्स मध्ये घेतो। शाल बी आपण आय च्या नंतर आणि वी च्या नंतर वापरतो, परंतु विल बी सुद्धा बरोबर आहे। आपण कन्फ्युजन नको म्हणून फक्त विल बी लिहिलेलं आहे, कारण आपल्याला अतिशय बेसिक पासून सुरुवात करायची आहे। तर आपण हे वाक्य घेऊन हे सगळं समजून घेऊया, ठीक आहे। तर आता एक वाक्य आपण या ठिकाणी घेऊया की तो मला विचारत आहे, मला विचारत आहे हे वाक्य आहे। तर आता विचारण्यासाठी आस्किंग हे वर्ब आहे। विचारण्यासाठी कुठलं वर्ब आहे? आस्किंग। तर या ठिकाणी तो साठी आपण घेणार आहोत ही। बघा ह्या वाक्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये रूपांतर करायचंय, तर तो साठी मी घेतलं ही। आता दुसरा नियम, या ठिकाणी जर वाक्यामध्ये आहे तर हे काळ कोणता काळ आहे? जर वाक्याच्या शेवटी आहे असेल तर तो वर्तमान काळ असतो, ठीक आहे। कारण या ठिकाणी एम, इज, आर चा अर्थ होतो आहे, ठीक आहे। आर चा अर्थ होतो आहेत अनेक वचनी आणि इज चा अर्थ होतो आहे किंवा आहेत। जर वाक्याच्या शेवटी आहे आला तर तुम्हाला इथला शब्द उचलायचा आहे, म्हणून आपण हीच्या पुढे काय येतो? इज येतो, म्हणून मी या ठिकाणी घेतलंय ही इज। आता त्याच्यानंतर लगेच आपल्याला क्रियापद घ्यायचे, तर आता या ठिकाणी आहे विचारत। बघा आहेच्या जागी काय आलंय? इज आलेलं आहे, तोच्या जागी काय आलंय? ही आलेलं आहे आणि विचारत साठी आहे आस्किंग। बघा तो मला विचारत आहे म्हणून ही इज आस्किंग टू मी। तुम्ही या ठिकाणी टू हे प्रिपोजिशन नाही वापरलं तरी चालेल, वापरलं तरी चालेल। आपल्याला का नाही वापरायचं आणि वापरायचं आहे तर का वापरायचं एवढा विचार करण्यापेक्षा फक्त आपण ही इज आस्किंग टू मी म्हणा किंवा ही इज आस्किंग मी असं म्हणा, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मला साठी आपण घेतलेलं आहे मी आणि टू हे आपण या ठिकाणी प्रिपोजिशन वापरलेलं आहे। तर आता पुढचं वाक्य घेऊया। बघा ती शाळेत जात होती। या वाक्यामध्ये हे वाक्य आपण इंग्लिश मध्ये कसं बोलणार? तर बघा तीच्या पुढे कोणता आहे? शी हा शब्द आहे, म्हणून शी आता होती आहे। जर वाक्याच्या शेवटी होती आलं तर आपला काळ असतो भूतकाळ, कारण वॉज म्हणजे होती आणि वेअर म्हणजे पण होते, अनेक वचनी होता किंवा होती।
होता, होती, होते असा यांचा अर्थ होतो वॉज आणि वेअरचा. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी शी वॉज होती म्हणून आपण वॉज घेणार. जसं इथं आहे म्हणून आपण इज घेतलं, इथं होती म्हणून वॉज घेतलं. मग शी वॉज जात, जातसाठी गोईंग. आता या ठिकाणी शाळेत इथं आपल्याला टू घ्यायचंय. शी वॉज गोइंग टू स्कूल. शी वॉज गोइंग टू स्कूल. आता इथं टू का आला ते आपण बघूया. या ठिकाणी मी जर असं म्हटलं होतं ती शाळेला जात आहे असं पण म्हणतो आपण, ती शाळेला जात आहे. तर मग शाळा म्हणजे स्कूल आणि ज्या ठिकाणी शाळेला असेल तर ला, टू चा अर्थ होतो ला. लक्षात घ्या. शी वॉज गोइंग टू स्कूल. आता हे टू हे एक प्रिपोजिशन आहे. टू चा अर्थ होतो ला. जसं मी मुंबईला जात होतो, आय वॉज गोइंग टू मुंबई. मी बाजाराला जात होतो, आय वॉज गोइंग टू मार्केट. तर बघा लाच्या साठी काय येतोय प्रत्येक वेळी टू येतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टू ज्या ठिकाणी या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जात असतो आपण नाही का, तर त्यावेळेला आपण प्रिपोजिशन्स हे टू घेत असतो. तर बघा पुढचं वाक्य घेऊया आपण. ते येत आहेत. बघा ते हे अनेक वचनी करताय म्हणजे ते मुलं असतील, ते माणसं असतील, कोणीतरी असतील अनेक वचनी. तर ते येत आहेत एकदम सोपं वाक्य आहे. म्हणून ते साठी काय घेतोय आपण, ते साठी बघा या ठिकाणी ते साठी आहे दे, म्हणून आपण घेतलं दे. देच्या नंतर बघा आय जर सोडलं, आयच्या नंतर एम, वी, यू आणि देच्या नंतर येतं आर. आता इथं आहेत आहे म्हणून आपण प्रेझेंट टेन्स मधलं टू बी चं रूप वापरणार आर. सो दे आर कमिंग. येत साठी आहे कमिंग. दे आर कमिंग. आम्ही सांगत आहोत. पुढचं वाक्य घेऊया आपण. आम्ही सांगत आहोत. आपण असले वाक्य मित्रांनो नेहमी म्हणतो. ठीक आहे. आम्ही सांगत आहोत. तर हे बघा आम्ही साठी कुठला शब्द घेऊ, आता करता कुठला घेऊ, वी. सो वी आहोत म्हणून वर्तमान काळ आहे या ठिकाणी वी आर. आता सांगण्यासाठी वर्ब आहे टेलिंग. वी आर टेलिंग. वी आर टेलिंग. तर अशा पद्धतीने आपण असे अनेक वाक्य बघा. आता पुढचं एक वाक्य घेऊया आपण. मनीष मुंबईला जात असेल. मनीष मुंबईला जात असेल. आता इथं आपण जेव्हा आहे त्यावेळेला आपण वर्तमान काळातलं वापरलं टू बी चं रूप. जर होता असेल, होती, तर पास्ट टेन्स मधलं टू बी चं रूप वापरलं. आता मात्र असेल आहे तर या विल बी चा अर्थ होतो असेल. या विल बी चा अर्थ होतो असेल. म्हणून आपल्याला जर वाक्याच्या शेवटी असेल आलं तर ते वाक्य असतं भविष्य काळामधलं. कारण मनीष मुंबईला जात नाहीये किंवा जात आहे किंवा जात होता असं नाही म्हटलंय, जात असेल म्हटलंय. म्हणजे भविष्य काळातली ही क्रिया आहे. आपण म्हणतो ना उद्या 10 वाजता मी पुण्याला निघालो असेल, पुण्याला जात असेल, रस्त्यात असेल. म्हणजे भविष्यामध्ये होणारी जी कंटिन्युअस क्रिया आहे ती आपण दाखवतोय. सो मनीष मुंबईला जात असेल म्हणून या ठिकाणी मनीष घेतलं. आता मनीष हे नाव आहे या ठिकाणी. जसं या ठिकाणी मी दिनेश लिहिले तर दिनेशच्या जागी आपण वाक्यामध्ये मनीष आहे म्हणून इथं मनीष लिहिले. सो मनीष नंतर आपल्याला लगेच टू बी चं रूप घ्यायचंय फ्युचर टेन्स मधलं. कारण वाक्याच्या शेवटी आहे असेल आहे म्हणून विल बी येणार. मनीष विल बी. जाण्यासाठी आपण वर्ब आहे गोइंग. मनीष विल बी गोइंग टू मुंबई. तर अशा पद्धतीने हे जे वाक्य आहेत मित्रांनो हे अतिशय सोपे वाक्य आहेत. ठीक आहे. आता अजून एक वाक्य घेऊया आपण.
मी त्याच्या मित्रासोबत काम करत होतो. बघा आता हे वाक्य मी मुद्दामून थोडं मोठं घेतलेलं आहे, आपण नीट समजून घेऊया. तर आपल्याला होतो पहिलं बघायचं वाक्यातला काळ कुठला आहे. तर वाक्याचा काळ आहे पास्ट टेन्स. हे कशावरून समजलं? जेव्हा मला वाक्याच्या शेवटी होतो आहे त्याच्यावरून समजलं. ठीक आहे, म्हणून मी साठी तर आपल्याला माहिती आय घेतो आपण. मग जर वाक्याचा काळ पास्ट टेन्स मध्ये असेल तर आय नंतर वॉज येणार. बघा या ठिकाणी आय वॉज. आता जसं मी या ठिकाणी हे वाक्य लिहिलेलं आहे ते येत आहेत. ज्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सब्जेक्ट, येण्याची क्रिया करणारं, वर्ब आणि आहेत. ठीक आहे, तसं या ठिकाणी काय आहे? मी काम करत होतो. कोणासोबत काम करत होतो, कधी काम करत होतो, कुठे काम करत होतो हे नंतरचा भाग आहे. पण वाक्य बनवण्यासाठी काय आहे? सब्जेक्ट, नंतर टू बीचं रूप आणि नंतर डायरेक्ट क्रियापद. सो आय वॉज वर्किंग. मी पहिले काय घेणार? आय वॉज वर्किंग घेणार. आय नंतर मला माहिती आहे वॉज का घेतला मी, तर वाक्यामध्ये होतो आलेला आहे म्हणून पास्ट टेन्सचं टू बी घेतलं. आय वॉज यांची जोडी पहिले लावून टाकायची. वाक्यातला सब्जेक्ट आणि टू बीचं रूप यांचं पहिली जोडी लावून टाकायची. हे कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला हे कन्फर्म करता येतं की वाक्य कुठल्या काळात आपण बोलतोय. जर मी आय एम म्हटलं तर मी प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतोय. जर मी आय वॉज म्हटलं तर मी पास्ट टेन्स मध्ये बोलतोय. जर आम्ही आय विल बी म्हटलं तर किंवा मी आय शाल बी म्हटलं तर मी भविष्य काळात बोलतोय. हे क्लिअर होते, समोरच्या ऐकणाऱ्याला हे क्लिअर होते. तेव्हाच आपल्याला हे फार महत्वाचं आहे की आय नंतर मला वॉज घ्यायचा आहे, एम घ्यायचा आहे किंवा विल बी घ्यायचं आहे ते. म्हणून मी या ठिकाणी आय वॉज घेतलं, म्हणजे मला काहीतरी भूतकाळातली गोष्ट सांगायची आहे जर मी आय वॉज म्हटलं तर. सो आय वॉज वर्किंग, मी काम करत होतो. मग आता मी त्याच्या मित्रासोबत काम करत होतो. सो आय वॉज वर्किंग विथ हिज फ्रेंड. सो आय वॉज वर्किंग विथ हिज फ्रेंड. बघा आता हा विथ हा कुठून आलेला आहे शब्द? तर बघा आता मित्रासाठी घेतलेला आहे आपण फ्रेंड, सोबत साठी घेतलेला आहे विथ आणि काम करत साठी घेतलेले आपण वर्किंग. ठीक आहे, होतो साठी घेतलेले आपण वॉज. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी घेतले हिज. बघा आपण प्रत्येक शब्दाचं ट्रान्सलेशन करून सुद्धा वाक्य बनवू शकतो मित्रांनो. कसं काय? तर बघा आता मी त्याच्यासोबत काम करत होतो. मग आता मला ह्या सर्व वाक्यांमध्ये एक फॉर्म्युला सापडलेला आहे, तो आपण आता समजून घेऊया तो फॉर्म्युला नेमका कोणता आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला प्रत्येक वाक्यामध्ये आपण हे घेतलेले आहेत आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम. म्हणजे वाक्यामध्ये येणारा जो कर्ता असतो तो सुरुवातीलाच येतो. जसं मी मगाशी म्हटलं की मी आंबा खातो, आय एम इटिंग. जसं इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे, मी आंबा खात आहे, आय एम इटिंग. किंवा साध्या वर्तमान काळातलं आय ईट मँगो, मी आंबा खातो. तर दोन्ही मराठीच्या वाक्यामध्ये सुद्धा आणि इंग्रजीच्या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता हा सुरुवातीला येतो. म्हणून आपण या ठिकाणी जो काही स्ट्रक्चर आहे तो आहे सब्जेक्ट. इंग्रजीमध्ये कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात. आता सब्जेक्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की सब्जेक्ट म्हणजे आपण शाळेमध्ये शिकतो तो सब्जेक्ट आहे, जसं मराठी, हिंदी, इंग्लिश. येस, तर सब्जेक्टचा अर्थ होतो विषय पण, सब्जेक्ट म्हणजे वाक्यामधला कर्ता पण, आणि सब्जेक्टचा अर्थ अजून एक होतो तो म्हणजे प्रजा, राजाची प्रजा, रयत, लोक. तर तो सुद्धा सब्जेक्ट. या सब्जेक्टचे 3 अर्थ आहेत मित्रांनो. तर आपल्याला कुठला अर्थ घ्यायचा आहे? वाक्यात येणारा कर्ता. तर या ठिकाणी सब्जेक्ट नंतर आपण काय घेतलेलं आहे? एम, इज, आर, शाल बी किंवा विल बी. या सर्वांचं जे काही नाव आहे मित्रांनो हे आहे टू बी. टू बी म्हणजे असणे. ठीक आहे, आता हे टू बीचे रूप आहेत. ठीक आहे, टू बी फॉर्म. फॉर्म म्हणजे रूप. ठीक आहे, FORM, फॉर्म म्हणजे रूप. टू बी फॉर्म. तर या ठिकाणी हा टू बीचा चार्ट आहे असं तुम्ही समजलं तरी चालेल. या चार्टमध्ये आपण फक्त टू बीचा अभ्यास करतोय. तर प्रेझेंट टेन्स मधले टू बी कोणते आहेत?
एम इज आर पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर आणि फ्युचर टेन्स मध्ये शाल बी विल बी. म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट नंतर आपण लिहूया टू बी. टू बी म्हणजे तुम्ही कोणते पण घ्या, ठीक आहे. सब्जेक्ट नंतर टू बी आणि प्लस वर्ब प्लस ING आणि मग नंतर येईल ऑब्जेक्ट आणि जर नंतर असेल तर अदर वर्ड्स. OW म्हणजे अदर वर्ड्स, वाक्यामध्ये येणारे इतर शब्द. जसं की या वाक्यामध्ये आपण घेतलेलं आहे की आय वॉज वर्किंग विथ हिज फ्रेंड. सो आय म्हणजे सब्जेक्ट, वॉज म्हणजे टू बी आणि वर्किंग म्हणजे या ठिकाणी वर्ब ING. बघा वर्क हे वर्ब आहे, त्याला ING लागलेला आहे. इथं प्रत्येक ठिकाणी आपण आस्क आहे वर्ब, आस्क म्हणजे विचारणे, आस्किंग म्हणजे विचारत, गो म्हणजे जाणे, गोईंग म्हणजे जात, म्हणजे जात आहे, जाण्याची क्रिया सुरू आहे. कम म्हणजे येणे, कमिंग म्हणजे येत आहे. जर इज कमिंग असेल, आर कमिंग असेल तर येत आहेत किंवा येत आहे, आणि वॉज कमिंग असेल तर येत होता, वेअर कमिंग असेल तर येत होते, आणि विल बी कमिंग असेल तर येत असेल. तर या ठिकाणी सगळीकडे आपण जर बघितलं तर वर्ब प्लस ING आलेला आहे. मग वाक्य बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, तर सब्जेक्टची गरज आहे, त्याच्यानंतर टू बीची गरज आहे, त्याच्यानंतर वर्ब प्लस ING ची गरज आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ठीक आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, जी क्रियाचं ज्या ठिकाणी प्रभाव पडत असतो ती गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट. सपोज आय एम इटिंग अन ॲपल, सो इटिंगची जी क्रिया कोणावर होते, ॲपलवर होते, म्हणून ॲपल हे ऑब्जेक्ट आहे. सो हे ऑब्जेक्ट येतं. आणि त्याच्यानंतर अदर वर्ड्स म्हणजे काय, आय एम इटिंग अन ॲपल विथ यू, मी तुझ्यासोबत ॲपल खातो आहे, म्हणून या ठिकाणी विथ यू हे झाले अदर वर्ड्स, ज्याची गरज नाही आहे वाक्य पूर्ण होण्यासाठी. ठीक आहे. किंवा आय एम इटिंग अन ॲपल नाव सुद्धा हे अदर वर्ड्स आहे. ठीक आहे. ॲपल हे ऑब्जेक्टमध्ये येणार, पण आपण अनेक वेळा अदर वर्ड्स वापरत असतो, कारण ॲक्शन कुठे होते, कधी होते, कशी होते हे आपण डिस्क्राईब करत असतो सेंटेन्समध्ये. आणि काळ, वेळ, घटना, क्रम वगैरे ते सगळं सांगत असताना आपल्याला वाक्य लांबलचक घ्यावं लागतं. प्रत्येक वेळेला आपण आय वॉज वर्किंग एवढं नाही म्हणणार. तर वर्किंग कुठे, कुठल्या कंपनीमध्ये, कोणासोबत, किती वाजता, हे सगळं आपल्याला अदर वर्ड्समध्ये टाकावं लागतं. पण मात्र क्रम असाच राहतो, सब्जेक्ट नंतर टू बी, नंतर वर्ब ING आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि अदर वर्ड्स. मग मला सांगा मित्रांनो, आज आपण जो चार्ट बघितला, हा चार्टमध्ये आपण वाक्याचे जे काळ आहेत त्या 3 काळांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर पहिला जो काळ आहे वर्तमान काळ आहे. तर स्पेशली हा जो आहे, या वाक्याचा आपण जो काळ बघितला तो चालू वर्तमान काळ बघितला. वर्तमान काळ आहे तो, पण वर्तमान काळाचे पण 4 प्रकार आहेत. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीतिवाचक वर्तमान काळ. तर हे 4 प्रकारांपैकी हा आहे चालू वर्तमान काळ. भूतकाळाचे सेम 4 प्रकार आहेत, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीतिवाचक भूतकाळ. तर हा चालू भूतकाळ आहे. त्याच्यानंतर भविष्यकाळाचे 4 प्रकार आहेत, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीतिवाचक भूतकाळ. तर याच्यामध्ये हा सुद्धा चालू भूतकाळ आहे. चालू म्हणजे इथं आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी क्रिया चालू आहे. बघा या ठिकाणी पास्ट टेन्स जरी असेल तरी पास्ट टेन्स मध्ये क्रिया चालू होती असं आपण दाखवलेलं आहे. या ठिकाणी विचारत आहे, विचारण्याची क्रिया चालू आहे. चालू म्हणजे काय, ज्याला कंटिन्युअस टेन्स म्हणतात इंग्लिशमध्ये, याला तुम्ही प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात. चालू आहे म्हणजे क्रिया सुरू आहे, ज्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. आणि याला अपूर्ण वर्तमान काळ पण म्हणतात, कारण क्रिया सुरू आहे म्हणजे संपलेली नाही, म्हणजे क्रिया अजून अपूर्ण आहे. बघा या ठिकाणी पास्ट टेन्सचं जरी वाक्य आहे तरी सुद्धा पास्ट टेन्स मध्ये अपूर्ण आहे ती क्रिया, तो काम करत होता, त्याचं काम संपलेलं नव्हतं. इकडे मात्र विचारत आहे म्हणजे अजून विचारून झालेलं नाही, तो काहीतरी विचारत आहे, तो मला विचारत आहे म्हणजे त्याचं विचारणं संपलेलं नाही, क्रिया चालू आहे, म्हणजे तो अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. तर हे जे 3 काळ आहेत मित्रांनो, आपण 12 काळांमध्ये बोलत असतो इंग्रजीमध्ये बोलत असताना. जसं की आय गो आहे, या ठिकाणी हा झाला साधा वर्तमान काळ. ठीक आहे. आय एम गोईंग हा झाला चालू वर्तमान काळ. आय हॅव गॉन हा झाला पूर्ण वर्तमान काळ. आय हॅव बीन गोईंग हा झाला रीतिवाचक वर्तमान काळ. तर असेच पास्ट टेन्सचे 4 आणि फ्युचरचे 4 प्रकार, असे टोटल 12 प्रकारांमध्ये आपण बोलत असतो. हे 12 प्रकार निगेटिव्ह मध्ये पण होतात, जसं की आय गो सो आय डू नॉट गो. आणि त्याच्यानंतर 12 प्रकारांचं व्हर्बल पण होतं, जसं आय गो असेल तर डू आय गो, ही गोज असेल सो डज ही गो, ही डोंट गो.
म्हणजे एका काळाचे 3 प्रकार पडतात. एक असतो निगेटिव्ह, नॉर्मल काळ, त्याच्यानंतर निगेटिव्ह आणि त्याच्यानंतर व्हर्बल. म्हणजे 36 प्रकारांमध्ये आपण बोलत असतो. एक तर आपण या 12 प्रकारांपैकी कुठल्या तरी एका काळामध्ये बोलतो किंवा निगेटिव्ह बोलतो. तेच काळ सगळे जर केले तर 12 दुनी 24 आणि त्याच काळांमध्ये आपण प्रश्न पण बनवत असतो. म्हणजे किती झाले? 36 प्रकारांमध्ये आपण कुठल्या ना कुठल्या तरी एका प्रकारामध्ये बोलत असतो. मग मला सांगा की जर आपल्याला फ्लुएंटली बोलायचं असेल तर काय केलं पाहिजे? हे जे 12 प्रकारचे जे काळ आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे तिन्ही प्रकारांमध्ये. त्याचे निगेटिव्ह झाले पाहिजे आणि त्याचं व्हर्बल पण आपल्याला करता आलं पाहिजे. पण आजच्या भागामध्ये आपण फक्त एवढंच बघणार आहोत की आपल्याला हा जो टू बीचा फॉर्म आहे, कारण हे बेसिक आहे, हे जर आलं तर तुम्हाला उरलेले 12 काळ पण समजतील, त्यांचे निगेटिव्ह पण समजेल आणि त्यांचं व्हर्बल पण समजेल. हा स्पोकन इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो आहे मित्रांनो, त्याचा हा पार्ट आहे, सिलेबसचा पार्ट आहे, जो मी डिझाईन केलेला आहे. त्याच्यामधनं मी तुम्हाला हे सांगतो, ही पहिली स्टेप आहे. तर आपल्याला ही पहिली स्टेप आल्यानंतर मग आपण 12 जे काळ आहेत पूर्णपणे जे मी आता सांगितले त्या 12 काळांवर आपण फोकस करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला हे जे कर्ता आहे वाक्यामधले येणारे हे सगळे पाठ करायचे. टू बीचं रूप जे आहे ते पाठ करायचे. तुम्हाला कधीही विचारलं तर सांगता आलं पाहिजे की प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आरच येतो, पास्ट टेन्समध्ये वॉज वेअरच येतो आणि शॅल बी विल बी कुठे येतो तर फ्युचर टेन्समध्ये येतो. आणि आय वी यू दे च्या पुढे काय येतं? आरच येतं. आयच्या नंतर ॲम हा एकमेव अपवाद आहे. ॲम नंतर कुठेच येत नाही. बरोबर आहे. सो वी यू दे च्या नंतर आर येतं, ही शी इट आणि नेम असेल त्याच्यानंतर इजच येतं. त्याचं इजचं हे भूतकाळी रूप आहे वॉज. ठीक आहे. आणि हे विल बी मात्र सगळ्यांच्या नंतर विल बी येतं. इथं एकदम कॉमन आहे. आणि हे चालू काळामधले सगळे टू बीचे रूप आहेत ज्याच्या ठिकाणी आपण वापरत असतो. तर अशा पद्धतीने इतक्या ह्या सर्व वाक्यांचा आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. हा जो चार्ट आहे हा आपला तोंडी पाठ असायला पाहिजे. आणि मग जर वाक्य तुम्हाला कोणतं पण वाक्य दिलं तर तुम्ही हा चार्ट जर पाठ असेल तर तुम्ही सहज वाक्य बनवू शकतात. तर आशा करतो की तुम्हाला टू बीचे फॉर्म जे आहेत ते आजच्या भागामध्ये व्यवस्थितपणे समजलेले असतील. पुढच्या भागामध्ये आपण नॉर्मल चार्ट जो आहे आपला 12 काळांचा जो प्रकार आहे ते पूर्ण प्रकार अभ्यासणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.